धुळे जिल्ह्यातील साक्री हादरले, घरात घुसून तोडफोड, 10,000ची रोकड घेऊन चोरटे फरार। साक्रीत भरदिवसा घरफोडी, घरात घुसून तोडफोड, 10,000ची रोकड लंपास। धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात भरदिवसा घडलेल्या घरफोडीच्या घटनेने खळबळ उडाली आहे। शहरातील राणा प्रताप चौक परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला। त्यानंतर घरातील विविध वस्तूंची तोडफोड करत कपाटातील 10,000 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे। माहितीनुसार भटू बिलाल पिंजारी यांचे घर दुपारच्या वेळी बंद असताना चोरट्यांनी संधी साधली। घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यानंतर टीव्ही, एसी, कपाट, सोफा आणि इतर घरगुती साहित्याची तोडफोड करण्यात आली। त्यानंतर कपाटात ठेवलेली रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले। घटनेची माहिती मिळताच घरमालकांनी साक्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पंचनामा करण्यात आलाय। अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात असल्याची माहिती मिळत आहे। दरम्यान भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे साक्री शहरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। शहरात वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। आज दिनांक मी 18 तारखेला साक्री आल्यावर काही कामानिमित्त साक्री आलो होतो। मग तिथून निघून गेल्यावर 5 ते 6 लोकांनी माझ्या घराचे कुलूप तोडून घरातील एसी, टीव्ही, सोफ्याची तोडफोड करून माझा फ्रीज वगैरे तोडण्यात आला व माझ्या लाकडी कपाटातून 10,000 रुपये रोख रक्कम चोरण्यात आली। तरी मी सदर घटना साक्री पोलीस स्टेशन येथे सांगून साहेबांना वस्तुस्थिती सांगितली व स्पॉटवर घेऊन जाऊन पण दाखवली, तर त्यांनी पण पाहिलं का ठिकाणी असं प्रकार घडलेला आहे। त्याप्रमाणे आता साक्री पोलीस स्टेशनला मी तक्रार नोंदवली आहे। तरी आता साक्री पोलीस स्टेशनवाल्यांनी त्या तक्रारीचं निवारण करावं व जे 5-6 लोकांनी माझ्या घरी जी तोडफोड केली आहे त्यांना योग्य ती शिक्षा देण्यात यावी, माझी हीच प्रशासनाला विनंती आहे। रसिक गावित, मुख्य संपादक, सम्राट V7 न्यूज।